Honorable Speaker, sir, in my constituency, Ahmednagar city is well connected with major cities of Maharashtra and adjoining states. The National Highway 222 passes through the core area of the city. Due to this, there is enormous traffic congestion on the highway. In order to resolve this issue of traffic congestion, the National Highway Authority of India had already proposed two projects, respectively 3-kilometer long elevated structure on Pune-Aurangabad Highway and 40-kilometer long bypass of the National Highway. To start work of these projects, some of the defence land is required to be acquired at the earliest. Land required for these projects, respectively 0.48 hectare and 0.80 hectare, which is a total of 1.08 hectare, are left over, and due to these small parcels of defence land, work of these projects are not progressing. As per the Defence Land Policy, Ministry of Transport and Highways must submit proposal for in-principle approval, and after that there will be a final approval. Through this August House, I humbly request the government to order to submit these proposals of acquiring defence land at the earliest to the Ministry of Defence to give relief to thousands of commuters from the traffic congestion. Thank you, sir. महिनाभर मी बोललेले भाषण तोंडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली, तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो, पाठ करा, रात्रंदिवस पाठ करा, आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला 20 दिवस आहेत. मी काय अर्ज भरायला जाणार नाही. आपण कशासाठी जातो दिल्लीला? तिथे फिरायला जायचंय, तिथे अक्षरधामला जायचंय, तिथे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मध्ये स्टॉप घ्यायचा आहे. आपण का दिल्लीला गेलं पाहिजे? त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे, 4 जूनला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याचं डिपॉझिट जप्त होईल, ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचं राहणार. मला काय फार टीका टिप्पणी करायची नाही, पण खासदार होताना जेव्हा आमदार संग्रामभाई आमदार झाले आणि मला भेटले, आम्ही बसलो आणि मी त्यांना विनंती केली की आमदार साहेब, आपल्याला आता आपले मतभेद विसरून ज्या गोष्टीसाठी मला निवडून दिलं, ज्या गोष्टीसाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलं, हे आपल्याला एकत्रित करायचं आहे. निर्णय झाला आणि या निर्णयाचा परिणाम पहा की जेव्हा एक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे 2 लोक एकत्रितपणे काम करतात, तेव्हा 15 वर्ष रखडलेला फ्लायओव्हरही पूर्ण होतो, 10 वर्ष रखडलेला बायपासही पूर्ण होतो, अनेक वर्षाची रखडलेली पाणी पुरवठा योजनाही पूर्ण होती, अनेक वर्षाला मंजूर झालेलं आयुष हॉस्पिटलही पूर्ण होतं, आणि असे अनेक कामं माननीय आमदार संग्राम जगतापांनी मी मिळून केले, ज्याचं स्वप्न या नगर शहराच्या गोरगरीब जनतेने पाहिलेलं होतं. हे स्वप्न पाहत असताना या नगरच्या जनतेला विकास पाहिजे होता.